मोबाइल फोन पर बात करते समय सर ना कहने पर एक डिलीवरी बॉय पर अश्लीलता की बौछार कर दी गई, जिसकी परिणति अश्लीलता में हुई। इतना ही नहीं, जबरदस्ती उसका पता भी पूछा गया। इसके अलावा जिस प्रतिष्ठान में वो काम कर रहा था, वहां एक डिलीवरी बॉय को बेरहमी से पीटा गया। वहां आकर डिलीवरी बॉय को बेरहमी से पीटा गया। आरनी के विवादित थानेदार ने ऐसी हरकत की जिससे भाईगिरी भी शर्मसार हो जाएगी। इस घटना के सामने आने के बाद संबंधित अधिकारी के खिलाफ लोगों का आक्रोश बढ़ता जा रहा है। धीरज गेडाम आरनी रहिवासी है, जो कि कुरियर बॉय का नाम है। वो शहर में सनराइज लॉजिस्टिक्स कंपनी के नाम से कुरियर और पार्सल डिलीवरी कंपनी का काम करता है। इसके लिए वो प्रति कुरियर 10 रुपए कमा रहा था। हमेशा की तरह वो अपने प्रतिष्ठान में बैठकर आए हुए कुरियर वालों को कॉल कर रहा था। ऐसे ही एक कुरियर में केशव ठाकरे का नाम और मोबाइल नंबर बताया गया था। फिर उस मोबाइल पर कॉल कर धीरज ने पूछा कि क्या केशव ठाकरे बोल रहे हैं। तभी थानेदार केशव ठाकरे का पारा चढ़ गया। केशव ठाकरे आपका सेवक है, क्या आप जानते हैं कि आप किससे बात कर रहे हैं? मैं यहाँ थानेदार हूँ, उन्होंने जोर से कहा। इस कुरियर पर धीरज ने सिर्फ केशव ठाकरे का नाम लिखा था, कोई पुलिस स्टेशन वगैरह नहीं लिखा था। तो ये कहने की कोशिश की गई कि ये कॉल वेरीफाई करने के लिए की गई थी। तो फिर सर, क्या ये कहने का कोई तरीका नहीं है कि सर मुझे बताए कि आप कहाँ हैं, मैं आपकी पुष्टि कर दूंगा? सज्जाद ने हाँफते हुए कहा। इसके अलावा इस बातचीत के दौरान थानेदार ठाकरे अक्सर अश्लील शब्दों का इस्तेमाल करते थे। वे यही नहीं रुके, बल्कि 3-4 पुलिस कर्मियों को साथ लेकर सीधे उनके प्रतिष्ठान पर पहुंच गए। वहां भी उसके साथ अभद्रता की गई और जमकर पिटाई की गई। हाल ही में अंतरगांव में एक अवैध शराब विक्रेता की मौत के मामले में अपने मार्गदर्शन के कारण थानेदार ठाकरे विवादास्पद हो गए हैं। उसके बाद अब जब उनके डिलीवरी बॉय को पीटने की करतूत सामने आई है, तो उनके खिलाफ लोगों का आक्रोश बढ़ता जा रहा है। नमस्कार, माझं नाव धीरज गेडाम आहे। मी सध्या सनराइज लॉजिस्टिकमध्ये इथे पार्ट टाइम जॉब करत आहे। तरी माझं शिक्षण कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग झालेलं आहे। तरी मी अजून प्रॉपर म्हणजे सुशिक्षित बेरोजगार असल्यामुळे पार्ट टाइम जॉब करत आहे। तर माझं काम सनराइज लॉजिस्टिकवर पार्सल कस्टमरपर्यंत डिलिव्हर करणे आहे। त्यामुळे माझं काम असं आहे की कस्टमर जे ऑर्डर करतात पार्सल, त्यांचं जे नाव असतात ते त्यांच्या आम्हाला कन्फर्म करावं लागते। कधी कधी असं पण होतं की पार्सल ऑर्डर करणारा दुसरा व्यक्ती असतो आणि पार्सलचा ओनर दुसरा असतो। त्यामुळे कधी कधी आम्ही कस्टमरला जरी विचारलं तुमचं पार्सल आहे, ते आम्हाला कधी कधी असं म्हणतात की हे आमचं पार्सल नाही आहे, कारण की ते दुसऱ्याच्या नावाने ऑर्डर करतात। त्यामुळे आम्हाला पार्सल कधी कधी नाव विचारून कन्फर्म करावं लागतं की जे पार्सलवर नाव आहे। तर अशाच प्रकारे माझ्यासोबत एक इन्सिडेंट घडलेला आहे का केशव ठाकरे नावाने पार्सल आलेलं होतं। तर नेहमीप्रमाणे आम्ही बस कस्टमरला कॉल करून कन्फर्म करत असतो की हे तुमच्या नावाचं पार्सल आहे। ते आमचं कामच आहे कन्फर्मेशन करणं। तर मी असंच कस्टमरला विचारल्यावर कस्टमरने मला म्हटलं आहे, म्हणजे अपशब्द बोललेले। तर मी माझं कामच कसं कन्फर्मेशन करणार आणि मी काही अपशब्द न बोलू नये तसं मला वाईट शब्द बोलण्यात आले आणि मारहाण पण करण्यात आली। आणि काही चुकी न असताना, एकतर आमचं काम असं आहे की आम्हाला 10 रुपये पार्सलप्रमाणे पेमेंट, असं काही फिक्स पेमेंट नसतं। आणि आमच्यासोबत असा अन्याय झाल्यावर आम्ही तर पाऊल उचलणार, कारण की किती तारखेची घटना आहे? किती तारखेची घटना आहे? ही घटना आहे 23 तारीख रविवारी, 23/2/2025। समोरचे व्यक्ती कोण होते? समोरचे व्यक्ती होते केशव भीमराव ठाकरे, आर्मी ठाणेदार। आणि पार्सलवर फक्त एवढंच नाव होतं, असं काही कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये किंवा असं काही लिहून नव्हतं आर्मी ठाणेदार वगैरे वगैरे। तर आम्हाला जे नाव आहे ते नावानेच कन्फर्म करावं लागते पार्सल। तर आम्ही नाव विचारल्यामुळे आमच्यावर अपशब्द बोलण्यात आले, राग काढण्यात आला, मारहाण पण करण्यात आली। आणि तेव्हा मारहाण पण केली आणि आमच्यावर कसं ठाणेदार इथं आले होते का? हो, इथं आले होते, सिव्हिल ड्रेसवर आले होते। आणि माझ्यासोबत आमचा जेवढा स्टाफ आहे त्यांना पण धमकी दिली, तर मग तुमच्या सगळ्यांना मी गायब करून टाकेल, माझ्या पॉवरला तुम्ही ओळखत नाही, मी काही पण करू शकतो, तुमच्या सगळ्यांना गायब करून टाकू शकतो, अशा प्रकारे आम्हाला धमकी पण दिली।
किती जण आले होते? 2 जण आले होते. त्यांचा युनिफॉर्म तर सिव्हिलच होता. आणि कसं आहे माहिती आहे का सर, कोणी पण असलं तर त्यांच्या फील्डमध्ये त्यांची लोक ओळखतात. सगळे लोक तर ओळखणार नाही ना नावाने की हे आहे म्हणून, बरोबर. आणि सिव्हिल असल्यावर तर कोणीच नाही ओळखणार. आता कोणालाही जरी म्हटलं का हे अमुक तमुक कोण आहे, ज्यांना माहीत असते ते ओळखते, ज्यांना माहीत नसते ते फक्त माहीत नाही म्हणते. तसं तुम्ही याबाबत तक्रार करणार आहे का? हो, आम्ही याबद्दल तक्रार तर करणार आहे. आम्ही आमच्या ॲडव्होकेटला पण भेटलेलो आहोत. ॲडव्होकेटनी आम्हाला वेळ मागितलेला आहे केस स्टडी करण्यासाठी. काही दिवसांनी आमची केस फाईल होऊन जाणार. तुमची मागणी काय? आमची मागणी काहीच नाही आहे. आमची मागणी फक्त एवढं आहे की आमच्यासोबत जो अन्याय झालेला आहे त्यावर न्याय मिळाला पाहिजे. आणि आम्हाला किती जरी प्रयत्न केला की आता किंवा नाही आमच्याकडून चूक झाली किंवा काही कॉम्प्रोमाइज करतो म्हटलं तर ते आम्हाला मान्य नाही. कारण की आमची काही गलती नसताना तेव्हा पण आम्हाला म्हटलं असतं की ठीक आहे जाऊ, तिची झालं ती झाली. आम्ही पण मान्य केलं असतं, ठीक आहे बा आमची गलती. पण शिवीगाळ करणं, येऊन मारणं, आपल्या पोस्टचा गैरवापर करणं हे चुकीची पद्धत आहे माझ्या विचाराने. तुमचं नाव काय आहे? माझं नाव धीरज राजू बेडामा. कोणत्या कुरिअरला काम करतात तुम्ही? मी सनराईज लॉजिस्टिक आर्नी येथे कुरिअर कंपनीला पार्ट टाइम जॉब करतो. तुमचं ऑफिस कुठं आहे? आमचं ऑफिस आहे विश्रामगृहाजवळ TVS शोरूमच्या बाजूला. कारा न्यूज के लिए यवतमाल से कलीम खान की रिपोर्ट। अथर्व रेसिडेंसी अब नरसाड़ा के सबसे प्राइम लोकेशन पर ला रहे हैं 150 शानदार फ्लैट स्कीम, आधुनिक डिजाइन, लग्जरी लिविंग और सुरक्षा के साथ 16 फरवरी लॉन्चिंग के सुनहरे मौके का लाभ उठाइए। पहले 50 बुकिंग पर स्पेशल ऑफर्स और अपने सपनों का घर बुक करिए। कॉल अथर्व रेसिडेंसी 7300 230028।